भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करणारे वर्ष, याच वर्षात आताच 9 महिन्यापूर्वी संविधान निर्माते, ग्रंथ व ग्रंथालयात घडलेले ज्ञानी तत्त्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण दिनांक 6/3/22 करण्यात आले. तसा आमच्या बऱ्याच दिवसाचा संकल्प. ग्रंथ आणि ग्रंथालयात घडलेल्या महामानवाचे शिल्प आपल्या सार्वजनिक ग्रंथालयात स्थापित करून येणाऱ्या पिढीत त्याचे कार्य, जीवन हे सदैव प्रेरणा देणारे ठरावे, हा या संकल्पनाचा मागचा उद्देश. तसेच आज तथागत गौतम बुद्ध यांच्या शिल्पाचे अनावरण सार्वजनिक ग्रंथालयात करून आम्ही आमच्या मनात असलेल्या दुसऱ्या संकल्पनेची पूर्तता करीत आहोत. आम्ही असे मानतो की बुद्ध तत्त्वज्ञान दैवी नसून मानवी आहे. श्रद्धा विशिष्ट नसून बुद्धी विशिष्ट आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाने श्रद्धेचे स्थान ज्ञानाने घेतलेले आहे व ज्ञानजन्य श्रद्धा बुद्ध तत्त्वज्ञान मान्य आहे. बुद्ध तत्त्वज्ञानात इतर मताविषयी आदरभाव, व्यक्ती स्वातंत्र्याचा अभिमान, दुःख प्रतीक्षा आहे व त्यापासून मुक्ती, अहिंसा. पण या शब्दाचा अर्थ नुसता निरामिष भोजन किंवा पशुक्लेश निवारण इतकाच बुद्ध तत्व नसून या जगात प्राणीमात्राशी अद्वैत भाव, दुसऱ्याचे दुःखाने स्वतः दुःखित होणे, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानणे, असा विस्तृत अर्थ या अहिंसा तत्वाचा आहे. यालाच बुद्ध तत्वज्ञानातून विश्वमैत्री अशी संज्ञा आहे. हे सर्व बुद्ध तत्वज्ञानात अभिप्रेत असले तरी प्रत्येक माणसाकडून प्रज्ञाशील करुणा, आत्मदीप भव, बहुजन सुखाय बहुजन हिताय व भवतु सब मंगल हे सुद्धा अपेक्षित असणे दर्शविते. पूर्वीच्या काळात अशा संस्थांना राजाश्रय व दानी व्यक्तीचे सहकार्य लाभायचे व यामुळे बऱ्याच संस्था नावारूपाला आलेल्या सुद्धा दिसतात. परंतु आजच्या घडीला स्वयंसेवी संस्थांकडे जनमानसाचा पाहण्याचा कल पूर्णतः बदललेला आहे. नक्कीच अपेक्षा करूया त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो व महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ विकसित हो, हीच अपेक्षा. जय भीम जय भारत. इस पूरे उपक्रम को चलाने के लिए जो एनर्जी चाहिए, जो मोटिवेशन चाहिए और पिछले 30-40 साल से जो इतिहास रहा है इस पूरे उपक्रम को चलाने के लिए, यह आज के दौर में अकल्पनीय लगता है. क्यों अकल्पनीय लगता है, क्यों यह चैलेंजिंग लगता है? वो इसीलिए क्योंकि कोई भी उपक्रम जब हम हाथ में लेते हैं तो उसके लिए पैशन होना जरूरी है, उसके लिए जिद्द होना जरूरी है, उसमें इंटरेस्ट होना जरूरी है, उसमें कमिटमेंट होना जरूरी है. और नहीं तो शुरू जरूर हो जाएगा. शुरुआत होने के अनेक कारण हो सकते हैं, कुछ और भी ऐसे कारण हो सकते हैं जिनको हम स्पष्ट रूप से देख नहीं सकते. ऐसे भी कई बार कारण हो सकते हैं. लेकिन उस उपक्रम को टिकाए रखने के लिए जो सूझबूझ और कमिटमेंट और पैशन होना चाहिए, उसको टिकाए रखना, यह इस उपक्रम में दिखाया है कि कितने सालों से वो पूरी तन मन धन से लगे हुए हैं. और इसीलिए आप सब लोगों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि इस उपलक्ष्य में जोरदार तालियां बजाई जाए उनके लिए. इतना बड़ा इतिहास है. क्योंकि मैं भी छोटे छोटे उपक्रम इधर उधर करते रहता हूँ कई अलग अलग संगठनों से जुड़े होने के कारण. तो हम उस वक्त देखते हैं कि कई अलग अलग फोर्सेस काम करते रहते हैं. किसके दिमाग में क्या है, किसके दिल में क्या है, उसको पहचानना इट इज वेरी डिफिकल्ट. और ऐसी स्थिति में उस ड्राइविंग फोर्स को कायम रखना, और वो भी ऐसी स्थिति में जो कि एक सामाजिक काम है, शैक्षणिक काम है. ठीक है, मैं समझ सकता हूं कि राजनीतिक सेक्टर में जब हम काम करते हैं तो उसमें पैशंस बहुत ही जोरदार तरीके से काम होते हैं. मुझे जीतना है, मुझे किसी भी हालत में ये करना है, उसको पीछे करना है, समथिंग लाइक दैट. लेकिन शैक्षणिक और सामाजिक काम में, सामाजिक सुधार के काम में कार्य करना, और यह कार्य जो कि हमको बुद्ध के अनुशासन के तरफ ले जाएगा, यह इतना काबिले तारीफ है. क्यों यह मायने रखता है? और आज की तारीख में जब हम देखते हैं कि व्हाट्सएप के माध्यम से ही, फेसबुक के माध्यम से ही हमको माना जाता है कि यही सब कुछ हो रहा है,
यही शिक्षा है, यही इंफॉर्मेशन है। हम एक्स्ट्रा जाने की कोशिश नहीं करते, हम एक्स्ट्रा इन्वेस्टिगेट करने की कोशिश नहीं करते, रिसर्च करने की कोशिश नहीं करते, पढ़ने की कोशिश नहीं करते। और व्हाट्सएप और फेसबुक के माध्यम से जो हमको बता दिया जाता है उसके ऊपर हम विश्वास करने लगते हैं, उसी के अनुसार उपक्रम करने लगते हैं, उसी के अनुसार लड़ाई झगड़े करने लगते हैं। ऐसी स्थिति में लाइब्रेरी की संकल्पना को कायम रखना, उस कॉमरेडरी को कायम रखना, उस विश्वास को कायम रखना, उस वातावरण को कायम रखना, उस रिसर्च ओरिएंटेड और चिंतनशील वातावरण को कायम रखना, यह अपने आप में बहुत ही रिमार्केबल है, उल्लेखनीय है। और मैं क्यों कह रहा हूं कि यह बुद्ध के शासन को, अनुशासन को ले जाने का एक बेहतरीन और रिमार्केबल मीडियम है? वो क्यों? वो इसीलिए है क्योंकि आप हमारी मानव जाति का अगर आप इतिहास देखेंगे, पूरा इतिहास, जब से हमको इतिहास पता है, जब से रिटर्न में लिखा गया है, किसी भी माध्यम से लिखा गया हो, तो इस पूरे इतिहास को अगर हम देखें, होमोसेपियंस के इतिहास को हम देखें, मैं सिर्फ एक पर्टिकुलर देश की बात नहीं कर रहा हूं, एक पर्टिकुलर कम्युनिटी की बात नहीं कर रहा हूं। आप सब लोगों को पता है, जिन लोगों ने पढ़ा है इतिहास, एंथ्रोपोलॉजी, इतिहास, उन सब लोगों को पता होगा कि जो हमारी मानव जाति है उसमें भी अलग अलग प्रजातियां थी, सिर्फ मानव ही नहीं थे, उसमें भी अलग अलग प्रजातियां थी, उसमें भी अलग अलग स्पेसीज थी। किसी को निएंडरथैल्स बोला गया, किसी को होमोसेपियंस बोला गया, और भी बहुत सी, और उनके बीच में भी जंग हुई, और उसके बाद में बोला जाता है कि होमोसेपियंस ने पूरे अर्थ पर डोमिनेशन अपना कायम किया। ये डॉक्टर साहब है, वो इसका बायोलॉजी वगैरह का उनको ये होगा संज्ञान, और यहां पर एडवोकेट साहब भी बैठे हुए हैं। तो ये जो लड़ाई का जो उपक्रम है, ऐसा नहीं है कि आज है, वो पहले से चल रहा है। लेकिन आप ये कल्पना कीजिए कि लड़ाइयां आखिर हम लड़ किस लिए रहे हैं, किस लिए लड़ाई? ऐतिहासिक दृष्टिकोण से देखे, समकालीन दृष्टिकोण से देखे, भविष्य को देखे, तो हम आखिर लड़ाई किस लिए लड़ रहे हैं? क्या तथागत भगवान बुद्ध ने लड़ाई नहीं लड़ी? लड़ी। डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने लड़ाई नहीं लड़ी? लड़ी। मायने रखता है कि लड़ाई किस लिए है। लड़ाई या लड़ना, और लड़ाई या लड़ने वालों की कोई कमी नहीं है आज, और न पहले कम थी, आज भी कोई कमी नहीं है। लेकिन लड़ाई मानव कल्याण के लिए लड़ना, लड़ाई न्याय के लिए लड़ना, लड़ाई सामाजिक न्याय के लिए लड़ना, लड़ाई समता के लिए लड़ना, लिबर्टी के लिए लड़ना, फ्रेटर्निटी के लिए लड़ना, यह हमारी असली लड़ाई है, यह हमारा असली अनुशासन है ना। और अगर हम वो लड़ाइयां लड़ रहे हैं जिसके कारण कुछ चंद लोगों का ही स्वार्थ सिद्ध होता है, तो ऐसी लड़ाई किसी काम की नहीं हो सकती। और यह बुद्ध के शासन के अनुसार न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विचारों के तर्क संगत होगी। लेकिन कौन सी लड़ाई हमको लड़नी चाहिए, इसके लिए भी हमारे दिमाग में विचारों का स्फूर्त होना जरूरी है, नहीं तो हम किसी भी लड़ाई में शामिल हो सकते हैं, किसी भी लड़ाई में शामिल हो सकते हैं। आपको पता भी नहीं चलेगा कि किस लड़ाई में आपका कितना उपयोग हो गया है करके। आज देखो ना, कितनी लड़ाइयां, पहले प्राचीन इतिहास को देखो, मध्ययुगीन इतिहास को देखो, लड़ाई तो कई लोगों ने लड़ी होगी, कितने परिवार तबाह हो गए होंगे। लेकिन बहुतायत में ऐसा भी हो सकता है कि हमको पता ही नहीं चले कि मेरी लड़ाई किस लिए है और मेरा उपयोग हो गया और बात खत्म हो गई बात। और इसीलिए इस बात का संज्ञान होना, इस बात का रियलाइजेशन होना, इस चीज का बोध होना कि मेरी एनर्जी, मेरी लड़ाई किस लिए है, यह मायने रखता है। सिर्फ लड़ाई लड़ने और उसकी ऊर्जा देना यह मायने रखता, किस दिशा में जा रहा है, किस काम के लिए जा रहा है, उसका उद्देश्य क्या है, यह मायने रखता है।
और ऐसी स्थिति में इस तरीके के उपक्रम का आगे बढ़ाना यह उसका एक श्रृंखला होनी चाहिए। यह मायने रखता है हमारी एनर्जी किस तरफ जा रही है और किस काम के लिए जा रही है करके। बुद्ध का शासन, बुद्ध के विचार यह हमको बताते हैं। आज जब आप देखोगे पूरे विश्व को तो आपको दिखेगा कि अलग अलग विचारधाराओं ने अलग अलग देशों में अपनी अपनी हुकूमत और अपनी अपनी ताकत झोंकी हुई है। कोई पॉपुलिज्म के आधार पे अपनी सत्ता कायम करने की कोशिश कर रहा है, कोई रिलीजन के आधार पे सत्ता कायम करने, कोई जाति के आधार पे अपनी सत्ता कायम कर रहा है। और हम समझते हैं यही राजनीति है, हमको लगता है यही राजनीति है, हमको बताया जाता है यही राजनीति है। बार बार आप डिस्कशन में देखोगे तो यही मुद्दे दिखेंगे, हमको लगता है यही सब है, इसी का नाम राजनीति है करके। कितनी ये यानी क्या कहेंगे उसको, कितना पोल्यूटेड और कितना डिस्टोर्टेड वर्जन हो चुका है राजनीति का। हमको लगता है यही राजनीति, हम भूल गए हैं, हमको भुलाया जा रहा है। और हमको लगता है कि जैसे रिलीजन का पॉलिटिक्स से कोई संबंध न हो। तो साथियों, हमको कई बार ऐसा लगता है कि जैसे कि हमारा जो पूरा बुद्ध धम्म का जो विचार और दर्शन है, न हम उसको समझने की कोशिश करते हैं और न उसके असली जो उसका वजूद है, असली जो उसका दर्शन है, असली उसका जो एप्लीकेशन है, उसका जो पूरा के पूरा विड्थ एंड ब्रीथ है, उसको समझने की हम कोशिश ही नहीं करते। उसका इतना एप्लीकेशन है, उसको समझने की कोशिश नहीं करते। हमको यह लगता है कि हमने कोई रिचुअल्स कर दिया है, हमने कोई अनुष्ठान कर दिया है, हमने कुछ वंदना कर दी है, यही हमको दिखने लगता है कि यही बुद्धिज्म है करके। और उसी का नतीजा होता है कि बुद्धिज्म का जो सोशल सेक्टर में उसका एप्लीकेशन होना चाहिए, राजनीति में उसका एप्लीकेशन होना चाहिए, संस्कृति में उसका एप्लीकेशन होना चाहिए, शिक्षा में उसका एप्लीकेशन होना चाहिए। हमारी जो सामाजिक कुरीतियां हैं, जो समकालीन स्थिति में अलग अलग तरीके से नए नए रूप लेके हमारे सामने आती है, उसको डिस्कशन करने के लिए उसका उपयोग होना चाहिए। इसके तरफ हमारा ध्यान ही नहीं रहता। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जो संकल्पना रही है पॉलिटिक्स की, वो रिलीजन से जुदा नहीं रही है। और इसीलिए अभी अगर आप देखोगे जो वहाने साहब ने अभी पढ़ा, उसमें अगर आप पढ़ोगे वो जो पैराग्राफ उन्होंने लिखा है, सबसे इंपॉर्टेंट पैराग्राफ है, आई विल सी दिस इज द फाउंडेशन। और ये कब कहा गया? 1954 में। 1954 में, याद रखिए, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने धम्म की दीक्षा कब ली? 56 में। और ये कब कहा गया? 1954 में। और उस वक्त ये कहते हैं कि माई फिलोसॉफी हैज रूट्स इन रिलीजन एंड नॉट इन पॉलिटिकल साइंस। आई हैव डिराइव देम फ्रॉम द टीचिंग ऑफ माई मास्टर द बुद्धा। माई मास्टर इन 1954 में बोल रहा है, 1956 की बात नहीं है ये। इससे हमको समझना चाहिए कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने बुद्धिज्म को पॉलिटिक्स से जुदा नहीं माना है। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के अनुसार पॉलिटिक्स सिर्फ रीजन यानी तर्क के आधार पे अगर कर दी जाए तो वो कहा जाएगी उसका उद्देश्य क्या होगा, इसका कोई अंदेशा नहीं है, कोई उसका ये नहीं होगा। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की डेमोक्रेसी की जो संकल्पना है, जो उन्होंने कहा है, वो भी बुद्धिज्म से आ रही है। और इसीलिए डॉक्टर बाबा साहब अंबेडकर डेमोक्रेसी को सिर्फ गवर्नमेंट चलाने की मैकेनिज्म नहीं मानते, वे ऑफ लाइफ मानते हैं, एसोसिएटेड वे ऑफ लाइफ मानते हैं। और इसीलिए फ्रेटर्निटी को ही वो डेमोक्रेसी मानते हैं, फ्रेटर्निटी को। एक जगह डॉक्टर बाबा साहब अंबेडकर कहते हैं, और ये 1956 की बात नहीं है, बहुत पहले की बात है, शायद रानाडे गांधी एंड जिन्ना में शायद हो सकता है कहा होगा, या किसी दूसरी बुक में होगा, आई एम नॉट सर्टेन, जो मैंने पढ़ा है। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का कहना है कि मोरलिटी एंड इथिक्स
are practical, they are not theoretical. They are very much practical. यानी उनका कहने का मतलब यह है कि दर्शन या फिलॉसफी जो है वो सिर्फ चिंतन के लिए नहीं है, वो सिर्फ पढ़ने के लिए नहीं है, वो विश्व को एनालाइज करने मात्र के लिए नहीं है कि ठीक है आज विश्व किस तरीके से काम कर रहा है, हमारा देश किस तरीके से काम कर रहा है, देश में जो समस्या है उसका विश्लेषण किस तरीके से किया जाए। फिलॉसफी का यह उद्देश्य नहीं है। उनका कहना यह है कि जब तक फिलॉसफी का प्रैक्टिकल एप्लीकेशन न किया जाए तो उसका कोई मेरे लिए उद्देश्य नहीं, कोई उपयोग नहीं है उसका। इसीलिए डॉक्टर बाबा साहब आंबेडकर कहते हैं कि मोरलिटी एंड इथिक्स आर हैविंग प्रैक्टिकल वैल्यू। मुझे लगता है कि आज इस पटल के माध्यम से और इस कार्यक्रम के माध्यम से जो वहाने साहब का उपक्रम रहा है ये काबिल तारीफ है और आप सब लोगों को वो है एक नया विश्वास पैदा करने में आपकी मदद करेगा और आगे आने वाले समय में ये जो विचारधारा है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की, तथागत भगवान बुद्ध की और तमाम समतामूलक समाज बनाने वाले हमें महापुरुषों की, उसके प्रति हमारी संवेदनशीलता बढ़ाएगा और उन विचारों के माध्यम से सामाजिक परिवर्तन और समाज के प्रति हमारी जो जिम्मेदारी है उसके प्रति हमारी संवेदनशीलता और बढ़ाएगा। इतने ही दो शब्द बोल के आप सब लोगों से मैं रुखसत लूँगा। आप लोगों ने यहाँ पर मुझे बुलाया और तमाम यहाँ के जो आयोजक है उन्होंने मेरा आदर सम्मान किया, उसके लिए आप सब लोगों का तहे दिल से मैं साधुवाद देता हूँ और इसी के साथ में मैं अपने दो शब्द समाप्त करता हूँ। जय भीम, जय भारत। या सार्वजनिक वाचनालयामध्ये येण्याचा माझा दुसरा योग आहे। याच्यापूर्वीसुद्धा एक जवळपास 6 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षभरापूर्वी जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हासुद्धा मी या कार्यक्रमाला आलो होतो आणि अतिशय सुंदर अशी बाबासाहेबांची मूर्ती, आता आम्हीसुद्धा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो तर अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक शहरांमध्ये जातो, परंतु अतिशय सुंदर अशी मूर्ती तेव्हा मला असं वाटते संदीप तामगाडगे साहेब आपले IPS ऑफिसर आणि ते आणि मी प्रमुख अतिथी म्हणून आलो होतो आणि तेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। आज या ठिकाणी तथागतांच्या शिल्पाचं अनावरण आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्ताने वहाणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम घेत राहते। या टीमचं मी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं सार्वजनिक वाचनालयाची जी काही सामाजिक जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचं काम आपण निश्चितपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं करताय। कारण मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्यानं, मी 6 जिल्ह्याचा आमदार या नात्यानं मी 6 जिल्ह्यातल्या अनेक सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा अनेक ठिकाणी मला असे चित्र पाहायला मिळतं की ते त्या ठिकाणी त्या संचालकांची इच्छा नाही आहे किंवा सरकारचं लक्ष नाही आणि म्हणून असंच अडगळीत पडलेलं एखादं वाचनालय आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे। परंतु त्या ठिकाणी हे जेव्हा वाचनालय पाहिलं किंवा काही चंद्रपूरचे असतील, काही गडचिरोलीचे असतील, काही लोकांनी त्या सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करण्याचा तो एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ती वाचनाची संस्कृती टिकली पाहिजे, नवीन पिढीला घडवलं पाहिजे, नवीन पिढीला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलं पाहिजे। या उद्देशाने जे वाचनालय चालवत आहे, जे ते काम करतात आहे त्या सर्व लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि खरं म्हणजे पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्यानं माझी प्राथमिक जबाबदारी पण ती आहे की या 1127 ज्या काही ग्रंथालय आपल्या 6 जिल्ह्यांमध्ये आहे त्याचं ग्रेडेशन वाढलं पाहिजे, त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पुस्तकं पुरवले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या समाजातले जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना मदतीचा हात त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे। या ठिकाणी संदीप धनराजजींनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं। बाबासाहेबांचे विचार, गौतम बुद्धांचे विचार, त्यांचा तो धम्म आणि नेमकं काय आहे त्याचं ते यांनी सार यांनी या ठिकाणी सांगितलं। आणि खरी गोष्ट आहे की गौतम बुद्धांनी आपल्या पंचशील तत्वाच्या माध्यमातून या जगाला एक वेगळ्या प्रकारचा मानवतेचा आणि शांततेचा संदेश दिला। जितके काही थोर महापुरुष आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, कारण आपण महाराष्ट्रसुद्धा संतांची भूमी म्हणतो, आणि जे जे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांनीसुद्धा शेवटी त्यांचा उद्देश एकच होता की शेवटचा मानव जो आहे आपल्या समाजातला त्याच्यापर्यंत तो विकास पोचला पाहिजे, त्यालासुद्धा त्याचं उत्थान झालं पाहिजे, त्यालासुद्धा त्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार सर्वांनी मांडला। आणि बाबासाहेबांनी तर या देशामध्ये, या जगामध्ये क्रांती केली। मी नेहमीच आपल्या भाषणामध्ये सांगत असतो की राजकीय क्रांती जर कोणी केली असेल तर ती महात्मा गांधींनी केली आणि न भूतो न भविष्यती
अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास घडवण्याचं काम महात्मा गांधींनी केला. परंतु अनेक वर्षांपासून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृतीमध्ये आपण जोखडल्या गेलो होतो, गुलामगिरीमध्ये गेलो होतो. आणि ती जी सामाजिक क्रांती करण्याचं काम जर कोणी केलं असेल जगामध्ये तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खरं म्हणजे आजकाल दिवसेंदिवस ज्या पद्धतीच्या घटना आपल्या देशामध्ये घडत आहे, कुठेतरी बाबासाहेबांच्या संविधानाची वारंवार आठवण होत आहे. काही वर्षांपूर्वी एवढी त्या संविधानाची आवश्यकता पडायची किंवा नाही पडायची, परंतु आता मात्र ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि ज्या पद्धतीचं बाबासाहेबांच्या घटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या लोकशाहीच्या संस्था त्याच्यावर आघात करण्याचा प्रयत्न काही लोकांचा आहे, तर तेव्हा ते आठवते की आजही अशी सुंदर अशी लोकशाही प्रदान केलेली आपली ही घटना ही जगामध्ये दुसरी कोणती राहू शकत नाही. आणि किती सुंदर आहे की एके ठिकाणी लेजिस्लेचर आहे, एका ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आहे, एका ठिकाणी ज्युडिशरी आहे. आणि याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये त्यांच्यापर्यंत तो विकास पोचला पाहिजे आणि प्रत्येकाला आपला त्या ठिकाणी जगण्याचा अधिकार असला पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. अशा पद्धतीची लोकशाही फार कमी ठिकाणी आहे. आणि म्हणून आज त्या लोकशाहीच्या माध्यमातून किंवा या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार बाबासाहेबांच्या त्या संविधानाचा उल्लेख नेहमी होत असताना आपण पाहतो आहे. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मी गेल्या 4 दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भाग घेतो आहे. परंतु वारंवार संविधानाला त्या ठिकाणी त्याची आठवण आणि त्याच्या माध्यमातून असलेले आपले अधिकार आणि ते टिकवून ठेवण्यासाठी जी काही कसरत सुरू आहे त्याचं ती आठवण होते. आणि म्हणून असं वाटतं की बाबासाहेबांसारखा दुसरा संत या भूमीवर होऊन गेला नाही. निश्चितपणानं बाबासाहेबांचे विचार अशा प्रकारच्या सार्वजनिक वाचनाच्या माध्यमातून हे निरंतर हे नवीन पिढीपर्यंत जात राहतील आणि ते जावं अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आपण जे काही तथागतांचं शिल्प या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे, निश्चितपणानं तथागतांचे विचार, त्यांचा तो धम्म, त्यांचा तो धर्म हा निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी प्रेरणा देत राहील अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मला आपण या ठिकाणी बोलवलं, आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. सर्वप्रथम तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर. मैं हिंदी में बात करना चाहूँगा. उनसे उनका प्रणाम करके मैं सभी इस संस्था का धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ बुलाया. अगर आप लोगों ने इसको पॉलिटिकली मत लीजिए, लेकिन आपने एक मूवी का नाम सुना होगा, एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, सुना तो होगा. एक्चुअली मैं डॉक्टर हूँ और सामाजिक संस्था या सामाजिक कार्य से मेरा बहुत ज़्यादा कोई संबंध डायरेक्ट नहीं है. लेकिन किसी कारणवश मेरे पिताजी जो यहाँ आने चाहिए थे, जो यहाँ इस संस्था के अध्यक्ष है, उनके स्वास्थ्य के कारण वो यहाँ नहीं आ सके और उनके जगह मुझे यहाँ बिठाया गया. तो मैं भी एक्सीडेंटल, आप कहेंगे कि मेहमान हो गया यहाँ पर. लेकिन इस स्थिति का या ये जो मुझे मौका मिला है उसमें मैं सिर्फ अपना थोड़ा सा जो आप कहेंगे, मेरा बहुत कुछ नॉलेज, बहुत कुछ पढ़ाई नहीं है इस बारे में, लेकिन फिर भी जो कुछ मैंने समझा है, जो मैंने बुद्धिज़्म के बारे में समझा है, जो मैंने अम्बेडकरिज्म के बारे में समझा है, उसमें मैं थोड़ा सा कहूँगा. जैसे हमने एकदम शुरुआत में जो ये रखी गई उसमें बताया गया कि भगवान बुद्ध ये एक साइंटिस्ट थे. ये बात बिल्कुल बिल्कुल सही है. लेकिन आज हम क्या देखते हैं कि ये साइंटिस्ट, ये एटीट्यूड, ये जो साइंटिफिक विचारधारा है, इस विचारधारा को हम कहीं ना कहीं कंपेयर कर रहे हैं और उसको सॉर्ट ऑफ हिंदुइज्म, या आई शुड नॉट से दैट, बट उस तरह से हम उसको कन्वर्ट करना चाह रहे हैं, उसको बनाना चाह रहे हैं. सारे लोग मेरे बात से एग्री नहीं करेंगे, लेकिन जब भी कोई त्यौहार होता है कंपैरिजन शुरू हो जाता है कि ये त्यौहार ऐसा था, वो त्यौहार वैसा था. वो त्यौहार कैसा भी हो, कैसा था नहीं था, लेकिन हमारे लिए क्या है, हमारे लिए क्या है उसमें, और उससे हम क्या सीख सकते हैं, वो ज्यादा जरूरी है मेरे हिसाब से. सिमिलरली बच्चों के लिए हमारे बाबा साहब अम्बेडकर ने हमारे जैसे लोगों के लिए इतना जो कुछ किया है. हमारे में से बहुत से लोग बड़े बड़े पोस्ट पे गए हैं. मैं खुद
इस पोस्ट पे इसलिए पहुंच पाया हूं उनकी वजह से। और आज डेफिनेटली मैं मानता हूं कि मेरे जैसे ऐसे बहुत से लोग हैं जो कुछ ना कुछ अच्छा किए हैं, और उनमें कहीं ना कहीं पे बैक टू द सोसाइटी जिसको हम कहते हैं, या संस्था, हमारे समाज को कुछ वापस देने का जो जज्बा है वो कहीं ना कहीं आ रहा है। वो किसी ना किसी तरीके से कुछ ना कुछ काम कर रहे हैं। संगठित होके काम कर पा रहे हैं या नहीं ये कहना मुश्किल है। बहुत बार किसी उद्देश्य, जैसे हमारे आज के जो जिन्होंने IRS ऑफिसर थे उन्होंने बहुत अच्छा बताया, शुरुआत तो हो जाती है लेकिन क्या उसका उद्देश्य होता है और वो कहाँ जाता है ये बताना बहुत बहुत मुश्किल है। हर कोई, मुझे आई एम सो श्योर यहाँ पे बैठा हुआ हर एक व्यक्ति किसी ना किसी तरीके से अपनी तरफ से ये सामाजिक संस्था या इस जो थॉट्स आगे बढ़ाने की कोशिश कर रहा है। हम भी कहीं ना कहीं जुड़े हुए हैं, कुछ ना कुछ करते रहते हैं, कुछ एजुकेशन सोसाइटीज के थ्रू। और क्योंकि जैसे विद्यार्थियों का यहाँ पर है तो रिसेंटली लास्ट वीक ही हमने एक ऑनलाइन सेशन लिया था जिसमें ऑफ कोर्स हमने MBBS स्टूडेंट्स के लिए किया था, पोस्ट MBBS के लिए क्या ऑप्शंस है आगे बढ़ने के। तो इसी तरह से उसमें एक मतलब जो हम कहेंगे सिविल सर्विसेज के बारे में, या सिविल सर्विसेज की तैयारी किस प्रकार से की जा सकती है, उसमें से हमारी ही एक स्टूडेंट जिसने MBBS करने के बाद पोस्ट MBBS जिसका IPS में सिलेक्शन हुआ, उसने अब हमारे बच्चों के लिए, हमारे स्टूडेंट्स के लिए बहुत अच्छा मार्गदर्शन किया। और वो इस तरह के कार्यक्रम हम भी कहीं ना कहीं करते ही रहते हैं। और लास्ट एक पॉइंट मैं कहना चाहूँगा कि बुद्धिज्म में कभी भी बुद्धिज्म या किसी चीज़ के लिए मनाही नहीं है। मनाही इन द सेंस किसी चीज़ को एक्सेप्ट कर लो या रिजेक्ट कर लो, आप सोचो क्या है। लेकिन कहीं ना कहीं आजकल ये भी हो रहा है, हर चीज़ को अपोजिट ही करना है। इन्होंने ऐसा किया ना, हम नहीं करेंगे, या उन्होंने ऐसा किया वैसा नहीं करेंगे, ऐसा नहीं। द्वेष फैलाना ये कभी भी बुद्धिज्म का ये नहीं रहा है। सिर्फ 3 या 4 लाइंस में बुद्धिज्म के बारे में सभी को आई थिंक दे नो, और उसी से मैं अपना जो भी भाषण है वो खत्म करना चाहूँगा। सब पापस्य अकरणम कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम ईतन बुद्धानुशासनम। यानी आप सभी जानते हैं, अच्छे कर्म करिए और किसी भी बुरे कर्म से बचिए और अपने चित्त को निर्मल करिए। यही बुद्ध का शासन है। करुणा, ये उनका मैत्री और करुणा, ये 2 चीजें अगर हमारे मन में है तो आई एम श्योर हम बुद्धिज्म को मानेंगे और हमारी तरफ से किसी का भी नुकसान नहीं होगा। हमारा जो भी काम होगा वो हमेशा अच्छाई के लिए होगा। यही बोल के मैं अपना भाषण समझूंगा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। मला सांगायचे की महाराष्ट्रामध्ये 1953 पर्यंत कुठेही विहार नव्हतं किंवा कोणाच्याच घरी बुद्ध मूर्ती नव्हती। परंतु 23/12/1954 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नागपूरला आले तेव्हा त्यांनी देहू रोड पुणा इथे एक भगवान बुद्धाची मूर्ती त्या विहारामध्ये दिली आणि दुसरी मूर्ती ही विश्वशांती बुद्धविहार जुना सकाळचा नागपूर येथे 1954 25/12/25/2/55 मूर्ती दिली। ती मूर्ती डॉक्टर भवानी शंकर नायडू होते हायकोर्टाचे, त्यांच्या स्वतः घरी असलेली एक मूर्ती स्वतःची, ती मूर्ती मागून बाबासाहेबांनी रामाजी अवतरे यांच्या सहकार्याने ती मूर्ती त्या विरागेचा दान म्हणून दिली आणि त्यानंतर ते कार्यक्रम मूर्तीचे किंवा मूर्ती स्थापनेचे कार्यक्रम सुरू झाले नागपूरमध्ये।
आणि महाराष्ट्रामध्ये. आता तेच प्रेरणा मला मिळाली असून 2009ला थायलंडमधून आलेले काही म्हणजे भंतेजी होते, प्रमुख भंतेजी होते काही, आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती पण होते. त्यांनी माझ्यासोबत चर्चा करून 2009ला चर्चा करून भारतामध्ये ज्या मूर्त्या आम्ही देत आहे त्या मूर्त्याचे काम तुम्हाला करायचे असं डायरेक्ट मला म्हटलं गेलं. आणि माझ्याकडे एक काम दिलं की भारतामध्ये कुठेही मूर्ती द्यायची असेल विहारामध्ये तर ती तुमच्या थ्रू मिळाली पाहिजे. म्हणून मला त्यांनी हे केलं, विश्वास दाखवला, आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून मी हे काम 2009 पासून आतापर्यंत मी हे काम करत आहे. आज जवळपास मी भारताच्या 16 राज्यामध्ये मूर्त्या दान दिलेले आहे. आज ही जी मूर्ती आलेली आहे ही पण थायलंड देशात आलेली आहे, माझ्या माध्यमातून दिलेली आहे. आज प्रत्येक वर्षाला 100-200 मूर्त्या मी जे वाटत होतो या अगोदर, आज कित्येक लोकांच्या कित्येक वर्ग म्हणजे वस्त्यांमध्ये मूर्त्या बसलेल्या आहेत. हजारच्या वर मूर्त्या मी दान केलेल्या आहेत. ह्या मूर्त्यामुळे भारतामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता हे काम थायलंडने माझ्याकडे दिलेलं होतं आणि मी ते आज करत आहे. आणि त्याच्याच माध्यम म्हणून ह्या विहारामध्ये वाचनालयामध्ये ही मूर्ती देण्यात आलेली आहे. आता वाहने साहेब ही वाचनालयामध्ये सहजासहजी बुद्ध मूर्ती देण्यात आलेली नाही आजपर्यंत कधीच. हा पहिला वेळ आहे की मी या विहारामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती देण्यात आलेली आहे विहारात. आणि या 1 वर्षाच्या किंवा अर्धा महिन्याच्या अगोदर या वाचनालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचे कार्य म्हणजे अनावरण करण्यात आलेलं होते. त्याच पद्धतीने आज भगवान बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण होत आहे. हे वाहने साहेबांच्या एवढा कठीण परिश्रमामुळे इथे हे दोन्ही काम झालेले आहेत. ते रात्री 9-10 वाजेपर्यंत काम करून ते आपल्या पद्धतीने कामं करून सर्व हे सांभाळून आज एवढं मोठी लायब्ररी आणि एवढं मोठं कार्य त्यांनी मोठं केलेलं आहे. एवढं बोलून मी 2 शब्द समजवतो. आज तथागत बुद्धांच्या शिल्पाचं अनावरण समारंभ पार पडला आणि तोही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ सार्वजनिक वाचनालय. इथे आवर्जून 2-3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. एक, सुरुवातीला झालेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण 1 महिन्यापूर्वी. पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाचनालय आहे सार्वजनिक वाचनालय, आणि आज जे झालं तथागत बुद्धांच्या शिल्पांचं अनावरण. तर वाचनालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार अगदी जवळचा संबंध आहे. त्यातल्या त्यात तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीचं किंवा शिल्पाचं अनावरण, तिन्ही गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल करणारे आहेत. आणि हा बदल तुमच्या जीवनामध्ये नक्कीच झालेला आहे. पण कधीकधी बदल हा झालेला आपल्याला कळून येत नाही, दिसून येत नाही, कारण त्याचं आकलन आपल्याला होत नाही. बऱ्याचशा गोष्टी एकदा कळल्या की त्या मरेपर्यंत कळलेल्या दिसून येतात, पण सुरुवातीलाच ती गोष्ट आपल्याला कळलेली नसते. विद्यार्थी, या वाचनालयामध्ये असणारा विद्यार्थी, त्याचा अर्थ आहे विद्याची जोपासना करणारा विद्यार्थी. आणि वाचनालय जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ सार्वजनिक वाचनालय आहे, म्हणजे वाचनालय सर्वांसाठी उघड आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला अतिशय मार्मिक सांगून जातात. अध्ययन कक्षामध्ये असणारं तथागत बुद्धांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूर्ती. आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या
राजगृहामध्ये बसून अभ्यास करायचे. त्या राजगृहामध्ये 40,000 पुस्तकं होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन 1 करोड पुस्तकांचं होतं. म्हणजे वाचन आणि डॉक्टर आंबेडकर, आपण असंही वाचलेलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे आणि मग त्याच्या खाली एक वाक्य राहते, वेळ प्रसंगी ते 24 ताससुद्धा अभ्यास करायचे. मी शिकवत असताना विद्यार्थी मला प्रश्न विचारायचे की मग बाबासाहेब झोपत होते की नाही. याचं उत्तर ज्या ज्या व्यक्तींनी राजगृह प्रत्यक्षात पाहिलेलं असेल त्यांना कळून आलं की राजगृहामध्ये कोणत्याही प्रकारचा पलंग बेड नव्हता. राजगृहामध्ये फक्त एक आराम खुर्ची होती. बाबासाहेबांना लटक आली की ते तिथेच झोपायचे. झोपले की बाजूच्या टेबलवरचं ते पुस्तक काढायचे आणि वाचन करायचे. हा आहे वाचनालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध. हा इथल्या विद्यार्थ्यांनी अगदीच समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी कमी आहेत म्हणून पालकांनी समजून घेतला पाहिजे. काय समजून घेतलं पाहिजे की विद्यार्थ्यांना ज्या ज्या दिशेनं जायचं आहे ते दिशा ठरवण्यासाठी घाई करू नका. ते दिशा ठरवण्यासाठी 1 महिना घ्या. 1 महिन्यात नाही दिशा ठरली 2 महिने घ्या. 2 महिन्यात दिशा नाही ठरवली 3 महिने घ्या. कितीही दिवस घ्या, पण एकदा दिशा ठरली की त्या दिशेनं पादांक्रात करत जा. ती दिशा तुमच्या आयुष्यामध्ये बदल करणारी दिशा असते. आता आपण उदाहरण घेऊ. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सिद्धार्थ आणि वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. घरून बाहेर पडले नाही का. आता विद्यार्थी हा घरी असतो, घरून बाहेर पडतो म्हणजे तो वाचनालयात येतो. खऱ्या अर्थाने त्याचाही तो गृहत्याग आहे. तो गृहत्याग आणि सिद्धार्थाचा गृहत्याग, सिद्धार्थ गृहत्याग आणि या दोघाचा पाया सिद्धार्थ गृहत्याग, त्याचा उच्चांक आहे ज्ञान. विद्यार्थीच तेच आहे. विद्यार्थी कोणतंही नाव असो, त्यानं केलेला घरातून गृहत्याग आणि गृहत्यागातून त्यानं गाठलेला उच्चांक म्हणजे मार्ग. हा मार्ग सिद्धार्थाने जो मार्ग शोधण्यासाठी 6 वर्ष टाकले, तुम्ही हा मार्ग शोधण्यासाठी 1 वर्ष द्या, 2 वर्ष घाला, परंतु मार्ग मिळाल्यानंतर तुमची जी दिशा तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्या दिशेच्या पलीकडे कुठेही तुमचं लक्ष असायला नको. यासाठी तुम्हाला बुद्ध समजून घ्यायचा. आता जे बुद्धाची मूर्ती आहे हे तुम्हाला माहीत असते की डोळे मिटवलेली बुद्धाची मूर्ती असते, ध्यानस्थ बसलेली मूर्ती असते. आणि ध्यानस्थ म्हणजे का, जो विद्यार्थी घरून गृहत्याग केलेला आहे, घरून निघालेला आहे, इथल्या वाचनालयात आलेला आहे, त्या वाचनालयामध्ये त्याचं 100% लक्ष असलं पाहिजे. त्याचंच नाव आहे मनन, चिंतन, कॉन्सन्ट्रेशन, कंटेम्प्लेशन. असं आपल्याला अनेकदा होतं की आपण घरून निघतो आणि मनात वेगवेगळे विचार येते, त्याच्यामुळे जे वाचलं तेही कळत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला चिंतनाची गरज आहे. बाबासाहेब बऱ्याच वेळा डुलके घेत असत, पण ते डोळे मिटवत, त्यांना झोप लागत नाही. आणि बाबासाहेब रिव्हिजन करायचे की मी कोणकोणते पुस्तकं वाचलेली आहेत, आता जे वाचलेलं आहे 2 तासामध्ये, की 2 तासामधलं काय काय आठवते. ओझरता पिक्चर ते आपल्या डोळ्यासमोर ठेवत असत आणि अवघ्या 10-15 मिनिटामध्ये तो ओझरता पिक्चर समाप्त झाला की पुन्हा पुस्तक काढून शोधत असत. असं विद्यार्थ्यांना करावं लागेल. टार्गेटशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. सह्याद्री पर्वतात असणाऱ्या 2000च्या वर लेण्या, त्या लेण्या खोदकाम करीत असताना अनेक कारागीर आहेत. बुद्ध काळाच्या बुद्ध मूर्तीचं, जी बुद्धमूर्ती प्रस्थापित केली आहे तिथे, त्याला 7 वर्ष लागले आणि एकसारखे 1200 कारागीर.
म्हणजे एखादं काम कठीण जरी असलं ते कठीण काम मिळवताना आपल्याला परिश्रम होतात, पण ते आदर्श होते. आणि हेच कार्य जेव्हा मी या वास्तूमध्ये आलो तेव्हा बुद्ध प्रतिमा, अवाढव्य बुद्ध प्रतिमा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुस्तक वाचन करत असतानाचा स्टॅच्यू आणि हा हॉल, या हॉलमध्ये असणाऱ्या सुविधा, CCTV कॅमेरेज आणि अतिशय डेकोरेशन केलेलं पेंटिंग, खाली टाईल्स, असं सुसज्ज असणारं वाचनालय, या वाचनालयामध्ये असणारा विद्यार्थी, वाचन करत असणारा विद्यार्थी त्याच्या घरापेक्षा हे वाचनालय त्याला अगदी जवळचं आहे, अगदी नातेवाईक आहे असं हे वाचनालय. आणि या वाचनालयासाठी ज्या ज्या व्यक्तींनी महान कष्ट केलेले असेल, हे उभं करण्यासाठी ज्या ज्या कमिटीमधल्या लोकांनी कष्ट केले, ते वहानेजी, मेश्रामजी आणि खोब्रागडेजी, जगझापेजी, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण मला ऐकून घेतलं, सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे अल्पसं अध्यक्षीय भाषण बंद करतो. उपस्थित सर्वांना माझा जय भीम. बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक मंडळ सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित महाकारुणिक तथागत बुद्ध यांच्या शिल्पाचे अनावरण समारंभ हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अतिथीगण जे लाभले आहेत, माननीय धनंजय वंजारी सर यांच्या शुभ हस्ते, माननीय ॲडव्होकेट आनंद सर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय अभिजित वंजारी सर, तुषार सर आणि शरद अवथरे सर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडलेला आहे. उपस्थितांनी आपले मार्गदर्शन इतके योग्यरीती समजावून सांगितलेले आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. बुद्धांचे जे विचार आहेत त्यांचं पण इतकं सुंदर विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आणि राऊत सरांनी तर गृहत्याग, वाचनालय यांची एक वेगळीच परिभाषा त्यांनी अशी उलगडून दाखवलेली आहे. तुषार सरांनी अगदी थोडक्यात बुद्धाचे जे आपल्याला हे आहेत, काय सार आहे, हे त्यांनी थोडक्यात खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. वंजारी सरांनी तर खूपच छान भाषण केलेले आहेत. आणि अभिजित वंजारी सर जे ग्रंथालयाला योगदान देतात तेही वाखाणण्याजोगे आहे. ह्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते, कारण त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे. तसेच वहाणे सर ज्यांच्या कल्पकतेतून हा प्रोग्राम साकार झाला आहे, त्यांचेही आभार व्यक्त करते. उपस्थित सर्वांची मी आभारी आहे. त्यांनी अगदी योग्य वेळ काढून आणि मन लावून उपस्थितांचे सर्व मार्गदर्शन ग्रहण केलेले आहे. ह्या कार्यक्रमाला कळत नकळतपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी ज्या कलाकारांनी आपला भीमगीताचा नजराणा इथे सादर केला त्या सर्वांचेही मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. घबराए जब मन और हृदय हो डावाडोल, तब मानो नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. हे मानो नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब अशांति का राग उठे, लाल लहू का भाग उठे, हिंसा की ओ आग उठे, मानव में
पशु जाग उठे, ऊपर से मुस्काते नर, भीतर जहर रहे हैं घोर। हे मानव इत मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। हे मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला। किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला।